कल्याण स्थित एक गैर सरकारी भूमि पर अतिक्रमण हटाने पहुंची अतिक्रमण विभाग की टीम को उस समय भारी विरोध और कठिनाइयों का सामना करना पड़ा जब स्थानीय समुदाय के लोगों ने कार्रवाई को लेकर सवाल उठाए। बताया जा रहा है कि इस भूमि पर एक शांतिप्रिय समुदाय का कई वर्षों से कब्जा और उपयोग रहा है। समुदाय के प्रतिनिधियों ने कहा कि वे प्रशासनिक कार्रवाई का विरोध नहीं करना चाहते, लेकिन कार्यवाही से पहले उन्हें संबंधित दस्तावेज दिखाए जाने चाहिए थे। स्थानीय लोगों का आरोप है कि बिना किसी स्पष्ट नोटिस या आदेश की प्रति दिखाए ही अतिक्रमण हटाने की कार्रवाई शुरू कर दी गई। इस दौरान वहां मौजूद भंते और समुदाय के अन्य सदस्य कुछ समय के लिए आक्रोशित हो गए और उन्होंने अधिकारियों से कार्रवाई का आधार बताने की मांग की। हालांकि स्थिति को नियंत्रित करते हुए मनपा प्रशासन ने अपनी कार्रवाई जारी रखी और निर्धारित अभियान को पूरा किया। सूत्रों के अनुसार इस भूमि का ऐतिहासिक महत्व भी बताया जाता है। दावा किया जा रहा है कि वर्ष 1936 में संविधान निर्माता डॉक्टर भीमराव अंबेडकर ने इसी मैदान पर एक सभा को संबोधित किया था। वहीं वर्ष 1980 से इस स्थान पर बौद्ध भिक्षुओं की ओर से एक बड़ा विहार संचालित किया जा रहा है, जिसे समुदाय धार्मिक और सामाजिक गतिविधियों का केंद्र मानता है। जानकारी के मुताबिक वर्ष 2014 में कल्याण डोंबिवली महानगर पालिका ने इस भूमि को अपने नाम दर्ज कराया था। इसके बाद से प्रशासन और स्थानीय समुदाय के बीच भूमि के स्वामित्व को लेकर विवाद की स्थिति बनी हुई है। बताया जा रहा है कि इस क्षेत्र के ऊपर से एक फ्लाईओवर का निर्माण और यातायात परियोजना जुड़ी हुई है, जिसके चलते प्रशासन द्वारा भूमि को अतिक्रमण मुक्त कराने की कार्यवाही की गई है। फिलहाल इस कार्यवाही को लेकर स्थानीय समुदाय में नाराजगी है, जबकि प्रशासन का कहना है कि सार्वजनिक परियोजनाओं और विकास कार्यों के लिए आवश्यक प्रक्रिया के तहत अतिक्रमण हटाया जा रहा है। नमो बुद्धाय, जय भीम। ही जागा जी आहे मुंबईला लागून कल्याण शहरामध्ये, ज्या शहरामध्ये बाबासाहेबांनी दुसरी अस्पृश्य सभा घेतली होती 1936 ला, है ना, तिथलीच ही घटना आहे। आणि ही जागा तेव्हापासून 1936 पासून है ना हे आपल्याकडे राहिलेली आहे। म्हणजे आज आपण बघितलं तर बुद्धभूमी फाउंडेशन हे 1980-81 दशकापासून आपल्याकडे आहे आणि तेव्हापासून आपण इथे धार्मिक है ना धार्मिक सामाजिक वेगवेगळे कार्यक्रम आपण इथे पूर्ण शहरासाठी किंवा बाहेरच्या देशातून बाहेरच्या राज्यातून येणारे जे काही लोक आहेत इथे ते त्यांच्यासाठी हे निवाराचं स्थान ठरत राहिलेली आहे। राहिली गोष्ट काय की आता हे जे नगरपालिकेने एक उड्डाणपूल, त्या उड्डाणपुलाला नाव आहे नदी लगत उड्डाणपूल, हा केंद्रातून लोकप्रतिनिधींनी सँक्शन केलेला हा प्रोजेक्ट आहे 2 किलोमीटरचा, 550 करोड रुपयाचा प्रोजेक्ट आहे। त्याच्यासाठी है ना एक भूमी आवंटित केली जातोय। तर हा जो रस्ता आहे मॅक्झिमम जवळपास 400 मीटरचा, म्हणजे जवळपास 200-250 मीटरचा जो रस्ता असेल हा आपल्या जागेतून जातोय, है ना। तर आपल्या जागेतून जवळपास 4.5 किलोमीटर जागा ही बाधित होतो आपल्या याच्यामध्ये। 4.5 किलोमीटर बाधित होतो। तर आमची एक पहिल्या वर्ष म्हणजे मागच्या वर्षी यांनी याचं काम सुरू केलंय। तर हा काम सुरू करते वेळेस सुद्धा त्यांनी असेच 250-300 पोलिसांचा 8 पोलीस स्टेशनचे फोर्स लावून है ना हे बळजबरीने ही जागा त्यांनी हस्तांतरित केली होती। तर आम्हाला वाटलं बाबा चला विकासाचं काम आहे, हे बोलतायत करतायत आणि आपण त्यांच्यासोबत सहमत करून त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की म्हणते हा ब्रिज बनतोय, आम्ही तुम्हाला काय काय इथे सार्वजनिक सुविधा आहेत त्या आपण करून देऊ म्हणून। पण गेले वर्षभर झाला काहीच हे होत नाहीये। तर त्यांचा हा जो पूर्ण पॅच आहे 250-300 मीटरचा, त्याच्यामध्ये काही भागामध्ये आपल्या मूर्त्या येत होत्या। तर त्या मूर्त्यांसाठी यांचे 2 ते 3-4 पिलर जे आहेत ते थांबलेले होते। हॅलो, तर त्याच्यामध्ये आपण त्यांना वेळोवेळी आपण हे केलंय की बाबा तुम्ही आतापर्यंत काहीच तुम्ही काम केलेले आहेत नाही, किंवा आमच्या काही ज्या काही भूमी आवंटनाबद्दलचा जो काय आमचा भूमी संपादनचा जो कायदा आहे त्यानुसार आम्हाला त्याचा हे मिळावं, आम्हाला मोबदला मिळावा म्हणून फक्त खोटे आश्वासन देत होते। तर ते खोटे आश्वासन याच्यासाठी देत होते की यांनी काय केलं, ही जागा जी आहे हे खोटे सातबारे बनवून त्यांनी आपल्या नावावर केलेले आहे। त्याच्यासाठी आम्ही 2014 ला नगरपालिकेच्या तिथे कार्यालयामध्ये आम्ही अधिवेशनाला पण बसलेलो होतो। अधिवेशनाला बसलेला असल्यानंतर तिथे काही नगरपालिकेचे कर्मचारी तिथले आयुक्त त्यावेळेस सस्पेंड पण झालेले आहेत आणि आपल्याला कोर्टाकडून ऑर्डर आहे की बाबा ह्या जागेवरती नगरपालिकेने जे सातबारे खोटे सातबारे बनवलेले आहेत याच्याने ही जागा यांची आहे किंवा ती प्रक्रिया पूर्ण केलेली आहे यांनी, असं कुठेही साबित होत नाहीये आणि आम्ही याच्यावरती कुठे अतिक्रमण केलेलं आहे किंवा आम्ही हे गुन्हेगार आहोत असं सिद्ध होत नाहीये। इव्हन याच्यावरती असं ऑर्डर आहे की आम्ही ह्या जागेचे मालक आहोत म्हणून इथे कोणी येऊ नये, त्याच्यासाठी आम्ही कुठलीही लिगल कारवाई किंवा कोणाला समजा आम्ही येऊ दिलं नाही दिलं हे आम्ही त्याच्यासाठी बाध्य आहोत, असं आमच्याकडे पेपर्स आहेत त्याचे नगरपालिकेचेच, है ना। ओके. तर ही जी ह्या पुलासाठी ही जाणून
एक तर हा जो पुलाचा जो आराखडा आहे आपल्या जागेच्या बिलकुल मधोमध, म्हणजे एका साईडला जवळपास 4000 फुटाचा आपला बुद्ध विहार आहे आणि एका साईडला आपली मोठी मूर्ती आणि एका साईडला बाबासाहेबाची मूर्ती, तर त्याच्या मधून मधून हा रोड घेतलेला आहे. तर त्याच्यासाठी आपला हा विरोध होता की एक तर याचा अलाइनमेंट एका साईडने घेण्यात यावा, दुसरा की याचा मोबदला देण्यात यावा. ह्या मोबदल्यासाठी एससी एसटी आयोगाने निर्देश दिलेले आहेत त्याच्यामध्ये की बाबा एक तर ह्या स्थळाची पूर्ण पंचनामा करावा. पंचनामा यांनी केला, आणि दुसरी मागणी होती आयोगाने दिलेली की बाबा याचा मोबदला बुद्धभूमीला देण्यात यावा, है ना. तर यांनी ते काही केलेलंच नाहीये. आणि 26 तारखेला एक छोटासा नोटीस दिलेला आहे आणि त्या नोटिसाच्या आधारावरती यांनी 30 तारखेला ही पूर्ण कारवाई केलेली आहे. तर ही कारवाई नाही आहे, हा एक समाजाचा पूर्ण, है ना, हे केलेला आहे, समाजावरती अन्याय केलेला आहे. तर हा आज जो आपण बघतो पूर्ण भारतभर, हा त्या अन्यायाचा उद्रेक आहे जो पूर्ण भारतभर दिसतोय. आणि याच्या निमित्ताने पूर्ण भारतातला बुद्ध, पूर्ण बहुजन समाज हा एकत्र रस्त्यावर येत आहे. सर आपलं त्याच्यासाठी पुढचं काय पाऊल आहे सर? आपलं पाऊल की एक तर आपण तात्काळ की जे लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांच्या सगळ्यांचे तात्काळ निलंबन व्हावं, है ना. आणि पुन्हा अशा पद्धतीने जो आज निगेटिव्ह मेसेज गेलेला आहे बहुजनांसाठी, है ना, किंवा आज हा मुंबईमध्ये एवढा मोठा प्रकार ज्या बाबासाहेबांनी आम्हाला कर्मभूमीमध्ये इथे दिलेला आहे, हा अधिकार जे आहेत, इथे समजा हा असं होत असेल तर हा तर पूर्ण भारतामध्ये अशा पद्धतीचा व्हायरल झालेला हा मेसेज आहे ना. तर हा पूर्ण त्याच्यासाठी प्रत्येक जो कोणी याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, पोलीस प्रशासन असो, है ना, किंवा नगरपालिका असो, कोणाच्या आदेशाने झालेले हे सगळे लोक याच्यामध्ये तात्काळ निलंबित झाले पाहिजेत, है ना. आणि ज्या काही आमच्या मागण्या आहेत आपल्या विकासाच्या, म्हणजे इथे जे सामाजिक किंवा धार्मिक ज्या काही आमच्या हे आहेत, है ना, त्या पूर्ण करण्यात यावा, ही आमची समाजाकडून ही आमची मागणी आहे. आता आपली फाईट काय राहणार आहे सर? आपली फाईट आता 5 तारखेला आपण इथं बुद्ध विहारामध्ये आपण पूर्ण महाराष्ट्राची आपण एक सभा आयोजित केलेली आहे 5 तारखेला 6 वाजता. आणि तिथे आपण त्यानुसार आपण पुढची दिशा आपण ठरवणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक पक्षाचे आणि प्रत्येक नेते आम्हाला इथे येऊन भेटत आहेत, सगळे मीडियावाले आपल्याला इथे येऊन भेटत आहेत आणि सगळ्यांचा आपल्याला सहयोग मिळत आहे. थँक्यू सर. हेच आपल्या स्वप्नातलं घर आहे. पण कसं होईल? तुमच्या सोन्याने. सोन्याने? हो, सोना काय करू शकत नाही. भारतातील सर्वात मोठ्या गोल्ड लोन NBFC मुथूट फायनान्स कडून गोल्ड लोन घ्या आणि बस गृहप्रवेशाची तयारी करा. नमस्कार करतो बाबा. बघितलं, सोनं काय करू शकत नाही. कॉल करा 1-800-313-1212. भारतातील सर्वात मोठ्या गोल्ड लोन NBFC मुथूट फायनान्स कडून गोल्ड लोन घ्या आणि मग पहा सोनं काय करू शकत नाही. कॉल करा 1-800-313-1212.